हॅलो गाईज, कशा आहात? हो मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर जसं की आमच्या आवनी डान्स क्लासला जाते तसं आरुष पण आमचा डान्स क्लासला जायचा. पण आरुष थोड्या दिवसांनी म्हटला की पप्पा मला नाही जायचं डान्स क्लासला, मला नाही ते त्याच्यामध्ये इंटरेस्ट येते. म्हटलं ठीक आहे, मग तुला तुला काय करायचं आहे ते तू सांग आम्हाला. मग थोडे दिवस गेल्यानंतर 2-3 महिन्यानंतर त्यांनी सांगितलं त्याला काय करायचं. आता तो सुट्ट्याच पडल्यात, पण आम्ही त्याला कंपल्सरी तो क्लास चालू ठेवणार आहे. तर आम्ही आरुषला क्रिकेट क्लब लावला आहे. तर होप त्यांनी ते म्हणजे करिअर करून टाकावं. आवड म्हणून तर खेळतोयच तो, पण ती आवड त्यांनी आम्हाला सगळ्यांना वाटतं की करिअर म्हणून ते करावं. तर आम्ही सगळं साहित्य घेऊन आलो त्याच्यासाठी, काय काय लागणार आहे. आणि मला माहिती नव्हतं एवढं महाग भेटतं सगळं. तर त्याचं किट नाही आणलं, फक्त ते सर म्हटले की थोडंसं सामान जे मी सांगतो ते घेऊन या. म्हणजे जसं की ड्रेस झाला, बॅट झाली, शूज झाला, आणि ते एलगार्ड म्हणतो तो, त्याला सगळं माहिती आहे. आणि मॅथचं त्याला ज्या वयात आम्हाला माहिती नव्हतं त्याला त्या वयामध्ये सगळं कळतं आहे. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटलं की त्याला जास्त इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही त्याला तो क्लास लावला. काय वाटतं अवनी तुला, तो करेल का पूर्ण? आणि मला असं वाटतं की थोडी आमची अवनी पण 7 वर्षाची झाली ना, तर मी तिला पण क्रिकेट क्लब लावणार आहे. तुझं असेल ना? तर आमच्या अवनीला पण मी क्रिकेटर बनवल, असं नाही करायचं. तर आता लय धावपळ होणार आहे माझी, कारण की आता हिचा पण क्लास असतो 5 वाजता. ह्याचा 4ला, ह्याला सोडायचं 4ला, मग हिला 5ला घ्यायला यायचं, हिला सोडायचं, हिला सुटला घ्यायला यायचं. तर आपण बघूया मी काय काय वस्तू आणली आहे. आरुष आण रे जरा, बॅट आण. शुभम दुबेची. हेअर माझे ओले आहेत आणि 5 मिनिटातच माझे हेअर असे ड्राय झालेत आणि अगदी सॉलन लाईक झालेत. तर मी आज हेअर वॉश केला होता, मला बाहेर जायचं होतं आणि हे असे माझे ओले भरपूर केस होते जे सुकत नाही. तर त्यामुळे मी ऑनलाईन हे प्रोडक्ट ऑर्डर केलं होतं, जे आहे अगारोचं व्हॉल्युमायझर हेअर ड्रायर, जे आपल्याला खूप छान पॅकिंगमध्ये मला रिसीव्ह झालं आणि क्वालिटी वाईज बेस्ट होतं. त्याची वायर प्लग करण्यासाठी भरपूर मोठी होती. 1 इयरचं वॉरंटी कार्ड सोबत आपल्याला मिळालं. हे तुमच्या हेअर लेंथनुसार, जसं की हाय, मीडियम, लो या प्रकारे तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला जे प्रेशरनी म्हणजे गरम करायचं असेल ते ड्रायर, तर अगदी स्मूथली हे यूज करता येतं. ह्याच्याने केसांमधला गुंता पण आपोआप निघून जातो. यूज करणे अगदी सोपं आहे, त्यामध्ये काहीच हार्ड नाही आहे. आणि बघू शकता किती लवकर माझे हेअर अगदी सुकून गेलेत आणि अगदी सॅलॉन लाईक इफेक्ट झाला आहे माझ्या हेअरवरती. आणि इकडचे केस बघू शकता की ते ओललेत आणि इकडचे शाईन करतात ते माझे केस. यामध्ये आहे ॲक्टिवेटेड चारकोल, ज्याच्यामुळे केसांचं डॅमेज पण भरपूर प्रमाणात कमी होतं. अजून यामध्ये जे यूज केले जसे की सेरेमिक कोटिंग आणि आयोनिक टेक्नॉलॉजी, ज्यामुळे फ्लेक्स रिड्यूस होतात आणि आपले जे हेअर्स आहेत ते स्मूथ आणि शायनी होतात. हे फक्त तुमचे केस सुकवत नाही आहे, तर तुम्ही ह्याच्याने कोणती पण हेअरस्टाईल करू शकता आणि अगदी इझिली तुम्ही हे यूज करू शकता. सॉलॉन लाईक इफेक्ट आपल्याला घरीच्या घरीच मिळतो आहे, केसांमध्ये शाईन येते. बिफोर हेअर कसे होते आणि आफ्टर रिझल्ट तुम्ही बघू शकता, खूपच छान फरक दिसून येतोय. खूप छान प्रोडक्ट आहे. तुम्हाला पण जर ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली लिंक दिली, लवकर जा आणि ऑर्डर करा. बाय बाय. ही बॅट आणली आम्ही आरुषसाठी. मला वाटलं नव्हतं एवढी महाग असेल, पण याच्यापेक्षा सुद्धा महाग होत्या बॅटी, माहिती आहे का? तरी बघू शकता तुम्ही, बॅट आणली आपण ह्याला आरुषला. तर त्या विराट कोहलीचीच बॅट पाहिजे होती, तरी त्याच्यावरती सौरव गांगुलीची सही आहे. म्हणजे सगळ्यांच्या वेगवेगळ्या बॅटी असतात. जसं की महेंद्रसिंग धोनीची पण मी बघितली होती, त्याची खूप छान मला आवडली होती, पण ती थोडीशी जड होती म्हणून. काय अरे जा घालून तिथं, काय तू काय आता तुझ्याकडे किट थोडी ठेवायला, आता घालून जाते मग तिथं तू काय सगळ्यात अगोदर काय म्हणली तू? काय म्हणली माहिती का तुला? स्मार्ट दिसतोय, हिरो दिसतोय. हिरो दिसतोय का तुझा दादा? BTS म्हणजे काय? काय बघू आरुष कसा दिसतोय, उभा राहा. तर ही अशी ड्रेसिंग आहे आमच्या आरुषची सध्या तरी. ही बॅट धर हातात, आता बघू कसा दिसतोय का क्रिकेटर. तिकडे लांब जा, हानचिन तोंडाव काढून टाक, ओपनिंग कर इकडे साईडला.
क्रॅच आलाय थोडा. कुठं क्रॅच आलाय? कसला? अरे अरे थांब. हा हा बाबा थांब ना, इथे घासतंय. ग्रीप मस्त आहे. ओढ ओढ. म्हणून येते. थांब थांब थांब. अरे सोड. थांब थांब. थांब, ते फाटला आणि मी करतो. ए बाबा आण इकडं. आणि थांब, ओढू नको तेव्हा सोड. जा सॉक्स घाल आता. सॉक्स आण एक जोडी. दाखव कसं दिसतोय. जरा माग सर ना तिकडं. तर असा बघा आता. हम्म. कोणाची साईड आहे? सौरभ गांगुली कोण आहे? म्हणजे 90च्या अगोदर कॅप्टन होते, म्हणजे 2000 सालच्या टायमाला कडक कॅप्टन होता सौरभ गांगुली. त्याच्यावरती अनिल कुंबळेची वाटतं. त्याच्यावर कुणाची इथं आहे? कसे सौरभ सुनील गावस्कर याच्यावर. हे काय हे ठेव. हे नको कोड. हे नाही न्यायचं तुला सध्या तरी. चल टायमिंग व्हायला लागलाय. चल. अरे हे नाही न्यायचंय. सॉक्स घाल. चल. अष्टपाळ्याचे शूज आणलेत ना तुला? हा काय आणले? उद्या काल आम्ही ना नवीन शूज आणलेत त्याला. सुपर. आणि अजून नवीन सॉक्स. सुकरपा. तू मोठी हो, तुला पण क्लास लाव आपण. तिला फक्त डान्सच राहतो. तर गाईस आता आपण जाऊया आणि तुम्हाला मी त्याचा क्लास दाखवतो कसा आहे. आज पहिला दिवस आहे त्याचा. होप तो त्याचा चांगला दिवस आजचा जावं. त्यांनी 50 रन करावं, 100 रन करावं आज. तर मी आज तिथंच बसणार आहे. बघूया काय करतोय, काय दिवा लावतोय असं पण म्हणूया. चलो. त्या फायनल लुक दाखव. तर इधर तुझं इधर ना असं बॅग. चल बाय कर. चल. कुणाला नाही पाठवायचं असतं. हो ना. हा आरुष पण. हा आज फर्स्ट डेज आहे त्याचा. आज पहिला दिवस आहे. हा ते घेत नाही ना. 7 वर्षानंतर घेतात ना क्रिकेटला. मी 5 वर्षात विचारलं होतं पण ते म्हटले की नाही आत्ता नाही घेऊ शकत. हाडं लहान असतात ना मुलांची. बॉल लागायची भीती असते. 2.5 वर्षे सायकल चालवायला. हो किती मारले? हा मग त्यात जा त्या सरांपाशी. या गोळक्यात थांब. जा त्या शाळेत जायला मागं लागली, पोहायला मागं लागली. तिला सगळं एकदम लाईव्ह आहे. तरी 2 रविवारी मुद्दाम घेऊन गेलो सरांकडे. ती मागं लागती रविवारी. आपणच घेऊन जाऊया संडे. आठवड्यातनं 2 वेळा तुम्ही जात असाल ना. आता तिच्या बाजूला कोणी नाही. फुगेट टाकली का स्विमिंग टँक बिंदास आहे एकदम. डेअरिंग आहे.
का ग माती घ्यायची? खाली खेळ चिखल खाली चिखलात चिखलात खेळ चिखलात. डान्स कसे करत डान्स कसा करत होता आता कशी डान्स करत होती? तसा मम्मी तुला घरी गेल्यावर गार पाण्याने आंघोळ घालणार आहे. तर अशा पद्धतीने यांची प्रॅक्टिस घेत होते. मला वाटलं की डायरेक्ट गेले की मॅच खायला येतात, तसं काही नाही घडलं. इथं गेले की यांची प्रॅक्टिस घेतली आतमध्ये क्लब म्हणजे नेटमध्ये, आणि मग थोडा व्यायाम घेतला. त्याच्यानंतर मग कॅचची प्रॅक्टिस, हे असे रनअप वगैरे करायला लावलं. तर खूप काही आहे याच्यामध्ये, बघून छान वाटलं. आणि आमची अवनी तर तुम्ही बघू शकता इथं चिखल खेळायला आली. आता यांची मॅच चालू आहे, अशीच टाइमपास करतात. चल कम ऑन अवनी, कम ऑन, बॉलिंग आहे. त्याला तर खूप आनंद झाला, त्याला क्लास लावलाय म्हणून. त्याचं बघून आम्हाला पण आनंद झाला आहे. सो तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि त्याला बेस्ट ऑफ लक द्या की त्याने चांगला खेळावा. तसे तर थोडेफार मित्र त्याच्या ओळखीचे होतेच तिथं, आणि माझे पण ओळखीचे होते. मग तो त्याच्यात रमून गेला. तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.